नाही. पण ज्यावेळेस ही जरांगे पाटलांची ताकद नाही, हे जरांगे पाटलांची किमया नाही, ही किमया मराठी समाजाची की प्रामाणिकपणे आज 9 दिवस झाले जीव धोक्यात घातलाय. माझं शुगर 7च्या खाली, BP 70 पर्यंत आला. अधिवेशन चालू आहे. अनेक धनगर नेते हे आमच्या जालन्याचे अर्जुन भाऊ खोपकर त्यांनी पहिल्याच दिवशी मला पानपुईला भेटायला आले, विषय मांडला आणि त्यांनी सरकारला एक प्रकारे इशारा दिला की धनगर कधीही मुंबईकडे येऊ शकतात आणि आले तर मागच्या वेळेस सारखी परिस्थिती होऊ शकते. त्याच्यामुळे सरकारला माहिती की धनगर सरकारचाच फॉर्म्युला आहे ना. हे फडणवीस साहेब एवढे सोपे आहेत का धनगर एकत्र येऊ देतील? शेवटचं बोलणं कधी झालं होतं? समोरासमोर बसले. हो, धनगरांची भीती निर्माण झाली होती दादा. जालन्यामध्ये या देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन धनगरांचं झालं. 21 तारखेला आम्ही आंदोलन कॉल केलं. मी जबाबदारीनं बोललो होतो, सगळ्या मीडियांना सांगितलं होतं की मुंबईतले गर्दीचे रेकॉर्ड तुटतील आणि ते तुटण्याचं नियोजन मी 4 महिने फिरून केलं होतं. पण फडणवीस साहेबांनी ते तोडलं. ते तोडल्यावर सुद्धा म्हणजे मला 17ला अटक केली, जालन्यात कर्फ्यू लावला, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अटक केली, सगळ्या नाकाबंदी केल्या, हजारो पोलीस इथं होते. तरी 21 तारखेला आम्ही इथं आलो. 5,000 पेक्षा जास्त तर पोलीस स्टेशनला अटक केली, ते पोलीस स्टेशन फुल झाले. ती एक दहशत सरकारवर निर्माण झाली होती. म्हणून 16 तारखेला आम्ही येऊ नये म्हणून 13 तारखेला बैठक बोलवली. त्यांचं त्यांच्या जागी बरोबर आहे. आता मी याच्यात फडणवीस साहेबांनाही दोष देत नाही, सरकारलाही देत नाही. दोष आमचा आहे की आम्हीच कुठेतरी कमी पडलो. पण काल देखील तुम्ही सारखं सातत्याने माध्यमांकडनं आव्हान करत होतात. आज देखील जर बघितलं तर कालची जेवढी लोक आहेत तेवढी देखील आज नाहीयेत. कुठेतरी कालची लोक देखील परत गेलेली दिसत आहेत. सांगितलं मी तेच सांगतो ना की जी जागरूकता काय म्हणतात समाजाची, ही मराठा समाजातून शिकावी. एकत्र येणं आणि संघर्ष करणं कशाला म्हणतात हे मराठा समाजाकडून शिकावं. मी 17 सप्टेंबरला सांगितलं होतं आणि त्या वाक्यावरून मला ट्रोल करून आमच्या धनगरांची, भोळ्या बाबड्या गरीब धनगरांची माती भडकवून हे आंदोलन तोडण्याचं फार मोठं षडयंत्र या राज्यात झालं. पण षडयंत्र करणाऱ्याला विनंती आहे की बाबांनो, आतापर्यंत केले उद्योग, उद्यापासून हे उद्योग बंद करा. आणि धनगरांना विनंती आहे, बाबा षडयंत्र काय नाही ना, जरांगे पाटलाचा माझा काही संबंध आहे ना, कशाचा संबंध. मी हे सांगितलं का असा संघर्ष करावा लागेल. मराठा समाजासारखं एकत्रित यावं लागेल हे उदाहरण सांगितलं होतं मी. आजही मी तेच बोलतो. आज जरी इथं लोक आले असते तर हे 4-5 मंत्री पळत आले असते इथं. काय बाबा काय सांगा तुमचं. दुर्दैव आहे की कालचे जे होते त्यातले अर्धे गेले म्हणून आज कोणी आलं नाही. 16 तारखेला झाले असते ताई. 13ला जी बैठक झाली त्या बैठकीच्या हिशोबानं 16ला 4-5 मंत्री आले असते आणि सांगितलं असतं की आपण असं बैठू. बरं आम्ही आता तुम्हालाही सांगतो, महाराष्ट्रातल्या धनगरांना सांगतो, आम्ही काही 13 तारखेला फडणवीस साहेबांना म्हणलं नाही की तुम्ही 14 तारखेला आमच्या हातात सर्टिफिकेट द्या. तितकं आम्हालाही कळतं की मी जरी मुख्यमंत्री असलो तिथं उद्या की हे झालं दीपक बोराडे मुख्यमंत्री दिलं एका दिवसात सर्टिफिकेट नाही होणार ना. त्याची प्रोसिजर आहे. आम्ही फडणवीस साहेबांना तेही सांगितलं की साहेब तुम्ही महिना, 2 महिने, 4 महिने आम्ही थांबतो ना. 70 वर्ष थांबलो ना, मग 7 महिने थांबल्याला काय होणार आहे. पण तुम्ही आम्हाला सांगा की या प्रोसिजरनं आम्ही तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो आणि ती प्रोसिजर जर योग्य असेल, आम्हाला जर पटली तर आम्ही सोडतो. मला आत्ताही फडणवीस साहेबांनी एक पत्र सांगावं की ही प्रोसिजर नियमानं आहे, या नियमानं आम्ही असं करतो, याला इतका वेळ लागेल. आमचे 4 बांधव वकिलीत आहेत, सोबत 4 तज्ञ आहेत. त्यांनी म्हणलं अरे हो, माझ्यापेक्षा काय समजतं, मला नाही समजत जास्त. त्यांनी जर म्हणलं की दीपक भाऊ हे असं आहे, फडणवीस साहेब म्हणतात ते योग्य आहे, आपण या 4 महिन्याचा वेळ देऊ. बाबा फडणवीस साहेबांनी 4 महिन्याचा वेळ मागला तर आम्ही 6 महिन्याचा देतो. आम्ही त्यालाही तयार आहे. पण ते का मागं थांबले की समाजानं थोडस षडयंत्राला बळी पडला समाज.